तर असं झालं मित्रांनो, आज काय झालं, आजचा वार होता रविवार, तर आम्हाला करायची होती भाजी. पण काय झालं, ऐन टायमावर आमचा गेला गॅस. आणि गॅस पण गेला तर असं असं झालं की आज जे ते आज जर लावलं तर कमीत कमी 15 दिवसांतरी गॅस भेटणार आहे. आणि कांचनला आलं टेन्शन. आता ती म्हणते, काय म्हणते, 1 महिना भेटणार नाही. 1 महिना भेटणार नाही. किती वाजले? आता घड्याळीत वाजले 9:30, तरी अजून आमचा स्वयंपाक नाही. तर तिचं म्हणणं आहे आता मी चूल पेटवते. तर पाहूया आता ती चूल पेटवते काय करते, पाहू. कांचन, किती वेळात करशील चुलीवर स्वयंपाक? हा, हो का? पण चूल पेटवले जाईन का पटकन? हो का? तर तिचं म्हणणं आहे चुलीवर स्वयंपाक पटकन होतो. पण आमचा गेला ऐन टायमावर गॅस. आणि आता रात्री वाजले 9:30. आता मला तर असं वाटतं की केव्हा स्वयंपाक होईल आणि केव्हा मला जेवायला भेटेल. पहिले टाइम पाहू द्या, किती वाजले ते पाहू द्या. आणि किती वाजता हा 9:30 वाजले रे भाऊ, 9:30 वाजले. आता मी केव्हा जेवीन, मला टेन्शन आलं. आता मला तर तसं भूक काही लागली नाही गॅस गेल्यामुळं. मी तर तिला काही म्हणू पण शकत नाही. जर काही म्हणलं तर ती डबल झाकण मध्ये. त्याच्यापेक्षा जेव्हा भेटल तेव्हा पाहू. आता पाहू. बाबाला विचारतो मी की बाबा तुम्हाला काय काय झालं, भूक लागली का बाबा? काय नाही, चाल दे. चालू देऊ? हा, कवरच चालू देऊ? तू थांब बाहेर. आता मी बाहेर थांबू का? हा, फुल पेट्रोल बर ठीक आहे. तर बाबा म्हणतात चूल पेटू दे, तू बाहेर थांब, मी बाहेर थांबतो. पाहू दे ती किती वेळेत चूल पेटवती. तिनं आणल्या आता ह्या बा तुराट्याच्या काड्या आणल्या तिनं. हा हा कांचन, तुराट्याच्या काड्या आणल्या. आता पुरं हे काढून घेऊन राहिली का तू? ते कपडे खराब होऊन जातील. बर हे कपडे काढून घेतो. ते कपडे साईडला करून घेतो. साईडला करून घेतले कपडे. हा हे घे. ओके झालं ना? बाबा म्हणतात मस्त रस केला असता तर पुरला असता. हो खरंच रस केला असता तर पुरला असता आज. पण जाऊ दे म्हणलं, आजचा वार बुधवार पण होता, त्याच्यामुळे काही वाटलं नाही. पण होतं आता लवकरच होईन माहेश्वरनं. कांचन लवकर स्वयंपाक करत. आता तिने काय केलं, अरे बापरे, चप्पल नाही ना पाया. काड्यात उठवली का? नाही हाय बाबा. हा कांचन, पटापट तोडून घेऊ राहील तुझं. हे का आणलं होतं तुरट ते? हे मी होडी नव्हती का हा तेव्हा घेतली ना. हा होडीसाठी मला फक्त 1 मूठ भर आणायचं होतं. हा तिथं दिसल्या मग ते नागाटेल होतं. हा ते नागाटेल उचलूनच आणायचं काम होतं. हा मग आणले ना, 4-5 भारे आणले. हाव. कामाच्या लागले. हो ठीक आहे. भाऊला मी आता सांगतो, तू पहिले गॅस बुक कर म्हणून. बाई हो, कारण की आता तरी होऊन झालं, पण सकाळचा टाइम बेकार राहतो कामाचा, आहे की नाही? सकाळी गडबड राहते ना. आता उद्या सकाळी मला लवकर उठून देतात. नाही तर बस नाही कामावर नेऊन डब्बा देणे. नाही चुलीवर स्वयंपाक करायचं काय हे नाही. मा स्वयंपाक येतं मला चुलीवर, असं काही नाही. पण ते कसं वेळेवर, आता किती टाइम झाला, लेकराला भुका लागून जातात ना. माहीत असलं की मग माझं अगोदरच करतं ना लवकर. मग 9:30 वाजा लागले ना, भंगारी भूक लागली. त्रिशा, हे इथं पन्न्या आहे हो मम्मी, देवा पन्न्या आपल्या दरवाजाच्या मांग तिथलच्या दे. आणि याच्यात दे, चमच्याच्या घरात 2-3 पन्न्या ठेवलेल्या. आता ते काय करते, प्लास्टिकच्या पन्न्या घेते, कुरकुरे त्यानंच आता पेटून होणार. चमच्याच्या घरात आणि त्या याच्या पन्न्याला लवकर पेटतं ते, त्याच्यामुळे तिला तसं करू राहिलं. आता उन्हाळा पण आहे, असं काही टेन्शन नाही आहे, लवकर पेटतं. हां हे बघ, या पन्न्या आणल्या आता. हवा आहे ना आज हवा आहे का? मग त्याला काय होईल, मग काही लाव ना त्याला चुलीला. मम्मा हवा आहे ना, नाही तर माझ्या एका काडीतच पेटते. आता याच्यावर मसाला पहिले भाजून घेते. मग कसं ते हो तर भाजी होऊन जाते. भाजी घेऊन मिक्सरमधून, नाही तर लईन ना धोका द्यावा. बरं, सगळं एकाच वेळी सगळंच उचल. आता गॅस गेलं तर नाही लईन जावा. हो असं होऊ शकतं. भाजून भिजून घेते सगळीवर फुलेली भाजी. हो पेटली पण शेग चुला. मच्छराची अगरबत्ती लावून टाक नाही.
लगेच पळून जातात मच्छर आता. हाव का? त्याला घेतलं तेल लावून चोपून आता. हां मग त्याला काळं होणार नाही. लवकर निघून जाईल ते. हां ठीक. आज दुधाची भाजी खाणं लागेल. जाऊ दे चालतं काय करते. पण टेस्टी बनेल चुलावरची भाजी आहे. आवडतेच का नाही? हा मग चुलीवरचं सगळं काही आवडतं मस्त. प्रिशा दीदी म्हणून काय परेशान करते. हो जाऊ दे. आज पहिल्यांदा असं झालं आमचं म्हणजे गॅस एकदम ऐन टायमावर गेला. मला वाटलं नव्हतं एवढं लवकर जाईल पण माझ्या हिशोबाने 1.5 महिना गेला आपल्याला. आकांचे 1.5 महिना 2 महिनेच गेला आम्हाला. अद्रक लसणची 2 महिने 2 महिने नसतात कमीत कमी आम्हाला 2.5-3 महिने जातो. तर मला असं वाटतं 15-1 दिवस लवकरच गेला आमचा गॅस. मोठी प्लेट आहे ना मी कांदे गिंदे कापून ठेवलेली आहे. परत झाली चूल तर पेटली आता होऊन जात आहे की नाही लवकर. आण माझ्याकडं आणि एक सराटा आणतो ना त्याला हलवायला. हा ती घ्यावं तिच्याकडे. आलोकनं काय आणलं. आलोकनं आणलंय मस्त आहे बा हे घे. सराटा आण म्हणा मम्मी. काय काय आणू तेल सराटा. सराटा ए सराटा कुठे दीदी. सराटा घे ना ये इथे याच्यात ते सराटा. दीदी दे बरं मम्मी जो नाही का कुठे सराटा पाय. हां देऊन टाक मम्मी जो. पाणी दे एकदा. तेल टाकलं का. हा जरासं काय थोडंसं पाहिजे तुम्ही काय हो का खालून चटका लागेल. बरं कर आता मस्त पद्धतशीर शांततेत कर आता. गडबड करू नको ठीक आहे. होऊन जात आता पटकन. मला आपला वेळ नवा ताण आपल्याला सवय ना 10 वाजेपर्यंत जेवायची. हां हे भैयामुळे टेन्शन आलं. मग भैयाला वरतून आण ना. नाही तसं केलं ना मी. हां आता त्याला पहिले आता हे मसाला भाजून घेते मिक्सर मधून काढून घेते हां आणि त्याला जेवू घालते. बरं झोप येऊन जाईल ना 10 वाजता. हो हो ठीक.